आता एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भात समोर येते। श्रीलंकेनं कांद्यावरील आयात शुल्क कमी केलेलं आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। बांगलादेश नंतर श्रीलंकेला सर्वाधिक कांदा हा निर्यात केला जातो आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना या निर्णयाचा निश्चितच फायदा होणार आहे। प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। राहुल, श्रीलंकेच्या निर्णयामुळे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होईल? सध्याच कांद्याचे दर वाढीला लागलेले आहेत। एकतर मध्ये ज्यांनी सुरुवातीला कांद्याची लागवड केली होती त्यांना अतिरिक्त पावसामुळे मोठं नुकसान झालं, त्यांचा कांदा हातातनं जवळपास गेल्या जमा आहे। ज्यांची उशिराची लागवड झालेली होती अशाचा कांदा हळूहळू बाजारात यायला लागलाय आणि आता तो कांदा उत्तम दर्जाचा असेल तर 50 रुपये किलोनी विकला जातो आहे। अगदीच वाईट दर्जाचा सुद्धा कांदा हा 22 ते 25 रुपये किलोनी विकला जातो आहे। म्हणजे दरामध्ये खूप मोठी सुधारणा झाली आहे। मधल्या काळामध्ये सरकारने निर्यात शुल्काबद्दलचे 2 महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याचाही फरक बाजारात पडला होताच आणि आता हा मोठा निर्णय आला आहे। कारण बांगलादेश पाठोपाठ बांगलादेशने 1 महिन्याभरापूर्वी आणि श्रीलंकेनं आज आपल्या आयात शुल्कामध्ये घट केली। श्रीलंकेची आर्थिक घडी हळूहळू पुन्हा एकदा व्यवस्थित बसू लागलेली आहे। अशा वेळेला हा निर्णय आल्यामुळे आधीच बाजारामध्ये जो कांद्याचे दर वाढलेले आहेत त्याचा आणखी फायदा ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा कांदा आहे त्यांना निश्चितपणे होईल। पण एक चर्चा शेतकऱ्यातनं आहे आणि विशेषतः लासलगाववरून अशा संदर्भात एनडीटीव्हीला फोन येत आहेत की जो उर्वरित निर्यात शुल्क आहे तेही जर सरकारने घटवलं तर याचा मोठा फायदा जे आता काही प्रमाणातच उरलेले शेतकरी असतील की ज्यांना याचा फायदा होणार आहे पण तो मोठा असेल। त्यामुळे हे दोन्ही निर्णय हे एकमेकांशी बांधले गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। निश्चित राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।